निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय, त्यातच मावळ मतदारसंघाच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले। मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची प्रचाराची दिशा, त्यांच्या जाहीरनाम्याचे मुद्दे आणि निवडणुकीत असलेले आव्हान याविषयी रायगड माझाच्या विशेष मुलाखतीमध्ये बोलतायत श्रीरंग बारणे। नमस्कार, रायगड माझामध्ये आज आपलं स्वागत आहे। महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे ते निवडणूक लढवत आहेत मावळ मतदारसंघातून। त्यांनी काय विकास केला, त्यांच्यासमोर कोणते प्रश्न आहेत, त्यांच्यासमोर कोणते उमेदवार, ह्या सगळ्या प्रश्नांना आपण दिलखुलास उत्तर त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत। अप्पा, मला सांगा, काय प्रचार सुरू आहे नेमकी? अंतिम टप्प्यामध्ये प्रचार आलाय, काय प्रचाराची दिशा आहे आपल्या? या लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय महायुतीचा उमेदवार म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाचे मुद्दे घेऊन खरं तर निवडणुकीला मी सामोरं जाते। गेले 5 वर्षामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये केलेल्या विकासाची कामं, त्याचबरोबर देशामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारने केलेली कामं ती मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून मी करतोय। मी जनतेशी जुडलेला आणि लोकसभेमध्ये सर्वाधिक प्रश्नावरती बोलणारा खासदार म्हणून माझी गणना केली जाते। या संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघामध्ये मी प्रचंडपणे जनमानसामध्ये लोकप्रिय आहे आणि या माझ्या निवडणुकीमध्ये माझ्या कामाच्याद्वारे, लोकसंपर्काच्याद्वारे या निवडणुकीला मी सामोरं जातो। आपण मला सांगा, विरोधक एवढं तुम्ही काम केलं असं स्वतः म्हणतात, पण विरोधक म्हणतात की आपणचं काम कुठे ते दाखवा, पहिले विकासावर बोला, असे विरोधक म्हणतात। त्यांना विकास कामं दिसत नाहीत का? भ्रष्टाचाराची पट्टी डोळ्यावर ओढलेल्या विरोधकांना विकास दिसू शकणार नाही। राज्यामध्ये जेव्हा त्यांची सत्ता होती त्यावेळेस सत्ता का गेली त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं। प्रचंडपणे मोठा भ्रष्टाचार राज्यामध्ये केला, केंद्रामध्ये झाला आणि म्हणून ही सत्ता गेलेली। विकास त्यांना दिसणारच नाही, कारण भ्रष्टाचाराची पट्टी त्यांनी डोळ्यावर ओढलेली, त्यामुळे त्यांना विकास दिसणार नाही। ओके, तुमच्या जाहीरनाम्यामध्ये कोणते मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला ही निवडणूक लढवून सोपं जाईल? हे पहा, 6 विधानसभा मतदारसंघामध्ये केलेली कामं, प्राथमिक तौर पर पिंपरी चिंचवड शहरामध्ये रेल्वेच्या बाबतीमध्ये 3ऱ्या 4थ्या ट्रॅकला मंजुरी घेतली, त्याचं सर्वेक्षण पूर्ण झाले, त्याचा DPR देखील झालेला आहे। इथं कर्जत ते पनवेल लोकल सेवा चालू करण्याची नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी होती। आपण सेटल सेवा चालू केली, भविष्यामध्ये लोकल रेल सेवा चालू होईल। माथेरानची बंद पडलेली ट्रेन सेवा ती पुन्हा चालू करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। रेल्वेच्या बाबतीमध्ये आणि प्लस या विभागामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक रस्त्याची कामं केली। पनवेल ते JNPT उरणचा रस्ता 8 लेनचा चालू केलेला आहे। मुरबाड कर्जत भीमाशंकरला जोडणाऱ्या रस्त्याला मंजुरी घेतली, त्या रस्त्याचं काम होतं आहे। घाट सेक्शन आपण कमी करतो आहे, त्या घाट सेक्शनमधला 30 मिनिटाचा सेक्शन मार्ग हा कमी होणार आहे आणि वेळ वाचणार आहे। आज जर आपण पाहिलं तर पासपोर्ट कार्यालय पिंपरीला मी उभं केलं आहे, त्याचं चालू झालं, सर्वाधिक पासपोर्ट देणारं कार्यालय, त्याचा लाभ घेणं, आणि पनवेललाही त्याचा कार्यवर आहे आणि भविष्यामध्ये ते चालू होईल। याच्यासारखा हिंदुस्तान अँटिबायोटिक सारखा कारखान्याला 100 कोटी केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्याचं काम केलं आहे। मावळमध्ये शेतकऱ्यांच्या सातबारावरती MIDCचे शिक्के काढले, 732 हेक्टर जागा त्यामध्ये वगळण्यात आली, त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका देखील या सरकारने घेतलेली। लोकप्रतिनिधी म्हणून सर्वाधिक कामं करत जनतेशी जोडलेलं आहे, एकरूप झालेलं आहे आणि म्हणून विकासाच्याद्वारेच ही माझी निवडणूक आहे। समोर कोण आहे किंवा कशा पद्धतीने प्रचार करतात याहीपेक्षा या भागातील, या मतदारसंघातील जनता अतिशय सुज्ञ आहे आणि ते योग्य निर्णय घेतील। मला सांगा, आपण खासदार म्हणून पुन्हा नियुक्त झाला की निवडून आला तर स्पेसिफिक या मतदारसंघामध्ये म्हणजे मावळमध्ये काम करावं असा कोणते मुद्दे, म्हणजे कोणते विषय घेऊन पुढे तुम्ही जाणार आहात? या संपूर्ण मतदारसंघामध्ये रेल्वेचे अनेक कामं प्रलंबित आहे की जी भविष्यामध्ये माझ्या ज्या अजेंडावरती ती मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे। पनवेल इथं असणाऱ्या विमानतळाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सातत्यानं मी त्या संदर्भात पाठपुरावा करतो आहे। त्या भागातील तो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, त्यांना न्याय देण्याची भूमिका करतो आहे। त्या ठिकाणी होणाऱ्या नवीन विमानतळाच्या बाबतीमध्ये तरुणांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आहे। पिंपरी चिंचवडसारख्या शहरामध्ये पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर भेडसावते। मी स्वतः लोकसभागातून 3 वर्ष सातत्यानं पवना धरणात गाळ काढलेला आहे। त्या शहरातला आंध्र धरणातून पाणी देण्याच्या संदर्भामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा पाठपुरावा करून सर्वाधिक निधी देण्याच्या संदर्भामध्ये देखील प्रयत्न करतो आहे। मावळ, पिंपरी चिंचवड, त्याचबरोबर उरण, कर्जत, खालापूर, पनवेल या मतदारसंघामध्ये प्रलंबित असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या कामाच्या संदर्भामध्ये पाठपुरावा करून ते भविष्यामध्ये
ते कामं मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अंतिम टप्प्यामध्ये प्रचाराची दिशा काय असेल तर प्रचार सभा कोणकोणत्या मावळ मतदारसंघामध्ये आपण ठेवणार आहात? केंद्र आणि राज्य सरकारचे अनेक मंत्री, दिग्गज नेते या मतदारसंघामध्ये प्रचाराच्या दौऱ्याने येतात. पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभा या ठिकाणी होतील. गडकरी साहेबांची सभा होतील. राज्यातल्या मंत्र्यांच्या सभा होतात. शेवट निवडणुकीच्या दरम्यान सभा एक भाग असतो, परंतु गेली 5 वर्ष मी मतदाराशी जोडले गेलेलो आहे आणि कामाच्याद्वारे मतदारांनी एक मनामध्ये निश्चय केलेला आहे की येत्या 29 एप्रिलला श्रीरंगप्पा बारणे यांना लोकसभेमध्ये पुन्हा पाठवण्याचा निर्णय मतदारांनी केलेला आहे. आणि तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे दिसेल की मतदारांनी घेतलेला निर्णय तो बदलण्याची ताकद कुठल्याही आर्थिक सत्तेमध्ये नसती आणि कुठल्याही फसव्या आश्वासनामध्ये नसती, येणाऱ्या कालावधीमध्ये जाणवेल. विरोधकांकडे फारसे प्रचाराचे मुद्दे नाहीत किंवा विरोधक सक्षम नाही असं आपल्याला वाटतंय का? निश्चितपणे या मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाच्या उमेदवाराची ओळख देखील नाही. दूरवर संबंध देखील या मतदाराशी नाही. आणि हा मतदारसंघ हा खरं तर खास करून चाकरमान्यांचा आहे. छत्रपती शिवरायांची भूमी असलेला हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं, काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागं या मतदारसंघातील मतदार आणि नागरिक उभे राहतात. त्यामुळं आव्हानं मला कोणतीच नाही. या मतदारसंघामधला माझ्या विरोधी पक्षाचा उमेदवार अपरिचित असल्याकारणानं निश्चितपणे त्याचा लेखाजोखा जनतेच्या पुढं आलेला आहे आणि मतदारांनी त्याची ओळख करून घेतली आहे. त्यामुळं त्यांच्याविषयी बोलणं खरं तर चुकीचं ठरेल. मी कामाच्याद्वारे आणि विकासाच्याद्वारे या निवडणुकीला सामोरं जातो. हे होते महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांनी सांगितले विकासाच्या जोरावर आपण निवडून येणार असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा जाहीर केलंय. कॅमेरामन अजय गायकवाडसह विकास मिरगणे, कर्जत, रायगड. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.